लगेच येतो. आय विल बी राईट बॅक. थांब जरा. वेट अ मोमेंट. काही खास नाही. नथिंग स्पेशल. नंतर बोलू. टॉक लेटर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणि तुम्ही पाहतात मराठी टू इंग्लिश मास्टरी आणि आपण चालू ठेवतोय मागच्या 15 दिवसापासून 1,00,000 मराठी टू इंग्लिश सेंटेन्स सिरीज जी आपण सुरू केली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा अख्ख्या जगात अख्ख्या यूट्यूबवरती कुठेही एवढी जबरदस्त सिरीज तुम्हाला भेटणार नाही जी की आपण सुरू केली 1,00,000 सेंटेन्स सिरीज. तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या भावा बहिणींसाठी, तुमच्या मित्रांसाठी, तुमच्या सर्व कुटुंबासाठी ही सिरीज आहे. कारण रोजच्या वापरातली जी वाक्य आहे जसे की आजचे सेंटेन्स आहे डेली यूज, ऑफिस वर्किंग, फिलिंग्स, क्विक रिस्पॉन्स आणि डेली यूजमध्ये जे शब्द आपण मराठीमध्ये बोलतो परंतु इंग्लिशमध्ये याचा अर्थ काय होतो हेच आपल्याला माहीत नसतं. याच गोष्टीकरता आपण 1,00,000 सेंटेन्स सिरीज चालू केलेली आहे आणि आजचा डे 6 आहे. तर चला सुरू करूया. बघा मित्रांनो, एक बॅकग्राऊंड दिसते तुम्हाला 50 इंग्लिश सेंटेन्स जे की आपण रोज आणतो. जसं की मी आनंदी आहे हे कसं बोलणार इंग्लिशमध्ये? आय एम हॅपी. तुमचा मित्र, मैत्रीण, घरादारात भाऊ वगैरे कुणीही कुणालाही तुम्हाला जर एक्सप्रेस करायचं आहे की मी आनंदी आहे तर तुम्ही बोलणार आय एम हॅप्पी. तर ही सेंटेन्स सुरू करण्यामागचं कारण आहे मराठी बांधवांना, मराठीतल्या मुलांना, महाराष्ट्रातल्या मुलांना इंग्लिश परफेक्ट येणं हे खूप काळाची गरज झालेली आहे मित्रांनो. आपण बघू शकता कंपन्यांमध्ये, ऑफिसमध्ये इंग्लिश बोलण्याला किती महत्त्व दिलं जातं. इव्हन तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जरी गेलात तरी इंटरव्ह्यूमध्ये इंग्लिशला किती महत्त्व असतं. होऊ शकतं तुमच्याकडे नॉलेज खूप आहे परंतु तुम्हाला इंग्लिश येत नाही तर तुमचं नॉलेज हे तिथे फेल आहे कारण तुम्हाला इंग्लिश येत नाही. आणि इंटरनॅशनल बिझनेस जो कंपनी करते त्या कंपनीमध्ये, इंटरनॅशनल बिझनेसमध्ये आउट ऑफ कंट्री म्हणजे इंडिया सोडून, भारत सोडून दुसऱ्या कंपन्यांशी त्यांचे टायअप असतात, मीटिंग्स असतात. त्या मीटिंग तुम्हाला शेड्यूल करणं, मीटिंग तुम्हाला अटेंड करणं, त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलणं हे अनिवार्य असतं आणि त्यासाठीच कंपनी बघते की तुम्ही इंग्लिश किती कॅपेबल आहात. तर बघा मित्रांनो, छोटी छोटी वाक्य ही तुम्हाला खूप काही देऊन जाते, खूप काही सॅलरी पण देऊन जाते आणि इंग्लिश येणं ही काळाची गरज आहे. हे कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे इंग्लिशची प्रॅक्टिस करा. माझा व्हिडिओ, माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. माझा व्हिडिओ रोज येतो तर रोज एक जो व्हिडिओ येतो तो व्हिडिओ कमीत कमी 4 ते 5 वेळेस रिपीट बघा. त्याने काय होईल, तुम्हाला ती वाक्य लक्षात राहील आणि तुम्ही इंग्लिशमध्ये परफेक्ट व्हाल ही माझी गॅरंटी आहे. माझी गॅरंटी बिंदास घेऊन जावा तुम्ही. मराठी टू इंग्लिश मास्टरी हा यूट्यूब चॅनल फक्त मराठी बांधवांसाठी आहे. ज्यांना इंग्लिश बोलण्याची इच्छा आहे, इंटरव्ह्यू क्रॅक करण्याची इच्छा आहे, मीटिंगमध्ये इंग्लिश बोलण्याची इच्छा आहे परंतु इंग्लिशमध्ये मागे पडतायत आणि ते मागं पडणं तुम्हाला हे काही झेपवत नाही कारण तुमच्याकडे नॉलेज खूप आहे. मराठी बांधवांकडे नॉलेज खूप असतं परंतु इंग्लिशमध्ये ते मागे पडतात. म्हणूनच हा कोर्स लॉन्च केलेला आहे मित्रांनो. त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आजचा आहे डे 6 आणि आपण बघणार आहोत 50 इंग्लिश सेंटेन्स. त्यामुळे जास्त काही बोलणार नाही, डायरेक्टली मी सेंटेन्स सुरू करेल. जसं की जोरात बोल, स्पीक लाऊडर. शांत बस, सीट क्विकली. घाई करू नको, डोंट हरी. माझ्यावर सोड, लिव्ह इट टू मी. काही काळजी नाही, नो वरीज. तुला काय हवंय, व्हॉट डू यू नीड. हे सोपं आहे, धिस इज इझी. मला वेळ नाही, आय डोंट हॅव टाईम. मला पटत नाही, आय डोंट बिलीव्ह इट. काहीतरी चुकतंय, समथिंग इज रॉंग. तू कधी येणार, व्हेन विल यू कम. मी रस्त्यात आहे, आय एम ऑन द वे. बघा मित्रांनो, चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा कारण इंग्रजी येणं ही काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज कुणीही नाकारू शकत नाही. आणि तुम्हाला माहीत आहे ए आय येतं आहे. ए आय कसं येतं आहे, ए आय इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त असणार आहे आणि ज्याला ए आय येतं आहे तोच जगाचा किंग म्हणून ओळखला जाणार आहे आणि भविष्यात ज्याला इंग्लिश येते तोच जगाच्या पाठीवर टिकणार आहे. हे कुणीही नाकारू शकत नाही. इवन तुम्ही जर बघायला गेलात तर
1900च्या काळात जे मराठी शाळा होत्या त्या आता सेमी इंग्लिश झाल्या आहे आणि गव्हर्नमेंटने हा निर्णय काय घेतला आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, कारण इंग्लिश ही काळाची गरज आहे आणि मराठी शाळा ह्या सेमी इंग्लिश झाल्या किंवा काही फुल्ली इंग्लिशसुद्धा झालेल्या आहे. तर ही काळाची गरज आहे, ही काळाची गरज कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे इंग्लिश येणं हे अनिवार्य आहे आणि तुम्ही जर एज ग्रुपमध्ये 32, 33, 35 किंवा 10, 15 किंवा 25-30च्या एज ग्रुपमध्ये जरी तुम्ही असाल तरीही तुमची जी उरलेली जी सर्व्हिस आहे ती तुम्हाला काढण्याकरता इंग्लिश येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी लवकरात लवकर चॅनलच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. जास्त काही करायचं नाही. रोज जो व्हिडिओ येतो तो 5 ते 6 वेळेस बघायचा. रोजचा व्हिडिओ 5 ते 6 वेळेस बघायचा आणि दुसऱ्या व्हिडिओसाठी वेट करायचा. मी तयार आहे, आय एम रेडी. कमेंटमध्ये सांगा आणि लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि रोजच्या 50 व्हिडिओचा आनंद, 50 सेंटेन्सचा आनंद घ्या आणि असे हजारो सेंटेन्स येत राहतील आणि आपण चॅलेंज स्वीकारलेलं आहे 1,00,000 सेंटेन्स सिरीजचं. जायची वेळ झाली, इट्स टाईम टू गो. मी थकलो आहे, आय एम टायर्ड. हे माझ्यावर आहे, इट्स ऑन मी. त्याला सांग, टेल हिम. तिला विचार, आस्क हर. इथे थांब, स्टे हिअर. मला त्रास देऊ नको, डोंट डिस्टर्ब मी. मला विसरू नको, डोंट फॉरगेट मी. पुन्हा सांग, से इट अगेन. पुन्हा सांग, से इट अगेन. हे बघ, लुक ॲट धिस. त्याला मदत कर, हेल्प हिम. मला कळव, लेट मी नो. खूप चांगली चांगली वाक्य आहे मित्रांनो. रोजच्या वापरातली वाक्य आहे, ऑफिसमधली वाक्य आहे, मीटिंगमधली वाक्य आहे, घरातली वाक्य आहे, नातेवाईकांसोबत बोलणारी वाक्य आहे, कॉलवर बोलणारी वाक्य आहे. मी येऊ शकतो, आय कॅन कम. मी नाही येऊ शकत, आय कांट कम. थांबून राहा, कीप वेटिंग. मजेत राहा, स्टे हॅपी. मला मेसेज कर, मेसेज मी. काहीतरी बोल, से समथिंग. ते विसरून जा, फॉरगेट इट. हे काम करूया, लेट्स डू धिस. मी निघालो, आय एम लिव्हिंग. तू कुठे आहेस, व्हेअर आर यू. मला आवडतं, आय लाईक इट. मला आवडत नाही, आय डोंट लाईक इट. मला उशीर होतोय, आय एम गेटिंग लेट. झोपण्याची वेळ झाली, इट्स टाईम टू स्लीप. मला समजलं, आय गॉट इट. तर मित्रांनो, ही होती 1,00,000 सेंटेन्स सिरीजचा डे 6 म्हणजे 6वा दिवस होता आणि ही जी वाक्य आहे डेली इंग्लिश सेंटेन्सची वाक्य आहे ही रोज वापरायला सुरुवात करा. अगोदर चॅनलवरती खूप सारे इंग्लिश, मराठी टू इंग्लिश व्हिडिओज अपलोड झालेले आहे जे की तुम्ही मित्रांसोबत व्हॉट्सअपवरती हॉटेलमध्ये ड्रायव्हरसोबत बोलण्याची इंग्लिश वाक्य, हॉटेलमध्ये बोलण्याची इंग्लिश वाक्य, इंटरव्ह्यू देण्यासाठी इंग्लिश वाक्य आणि 1,00,000 सेंटेन्स सिरीज तर ऑलमोस्ट सुरूच झालेली आहे हे तुम्हाला माहीत आहे. तर आजचे 50 सेंटेन्स तुम्हाला कसे वाटले, किती फायदेशीर वाटले आणि यातले किती रोज तुम्ही वापरता किंवा रोज तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करता परंतु काय बोलायचं हे माहीत नसतं. त्यासाठी कोणतं वाक्य आवडलं हे कमेंटमध्ये सांगा आणि उद्या डे 7ला भेटू म्हणजे 7व्या दिवसाला भेटू. कंप्लीट युअर होमवर्क हाच आहे तुमचा की जो तुम्ही कंप्लीट करणार आहात. 5 ते 6 वेळेस हा व्हिडिओ बघणार आहात. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत डे 7 1,00,000 सेंटेन्स सिरीज कमिंग सून. 1,00,000 सेंटेन्स सिरीजचा 7वा दिवस कमिंग सून आहे. लवकरच भेटू त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इंग्लिश शिकणं हे अनिवार्य आहे हे विसरू नका मित्रांनो, कारण इंग्लिश जर तुम्ही शिकला तरच तुमचा उद्याचा काळ हा तुम्ही सेव्ह केला आहे हेच इंडिकेशन आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच जोशात आणि याच नॉलेजवरती. धन्यवाद.